हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी छोट्याशा चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला आजच्या छान अशा दिवसाची सुरुवात एका छान अशा पॉझिटिव्ह थॉट बरोबर करूयात. विश्वास हा किती छोटा शब्द आहे ना. विश्वास हा किती छोटा शब्द आहे. वाचायला अगदी सेकंद लागतो. विचार करायला मिनिट लागतात. समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला ना पूर्ण आयुष्यच लागते. बरोबर आहे की नाही ताईंनो. जीवनात सर्वात महाग वस्तू म्हणजे आपला वर्तमान काळ. जो एकदा निघून गेला ना तर जगातली पूर्ण संपत्ती देऊन पण आपण त्याला खरेदी करू शकत नाही. त्यामुळं टायमातल्या टायमात सगळ्या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं. ज्या आपल्या गरजेच्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला आवडतात. तर चला आज सकाळ सकाळ एक छान अशी मस्त वेट लॉस रेसिपी मी बनवत आहे. याच्या अगोदर पण शेअर केली ती. तर फक्त वेट लॉससाठीच नाही बरं का, याला लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. तर याला आपण म्हणू वेट लॉस पिझ्झा. कारण पिझ्झापेक्षा छान याची टेस्ट येते आणि दिसायला जस्ट लाईक अ पिझ्झा टाईपच दिसतो. तर आमच्या घरात लहान म्हणजे वेट लॉससाठी तर आम्ही करतोच, पण सगळेच आवडीने खातात. तर आता फक्त मी 2च बनवते, त्यामुळे थोडासा इथं 1 कप बारीक रवा घेतलेला आहे आणि 1च कप बेसन घेतलेलं आहे. वाटीचं प्रमाण घेतलं तरी चालेल. रवा आणि बेसन पिठाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल, कारण बेसन आणि रवा दोन्ही वजन कमी करण्यासाठी खूप हेल्पफुल आहेत. तर थोडंसं मीठ टाकून मी याला छान असं मिक्स करून घेते. याच्यात गाठी नाही राहायला पाहिजे. जसं आपण डोशापेक्षा थोडंसं घट्टसर बॅटर आपल्याला बनवायचं आहे. पहा इथं मी अशा पद्धतीने बनवते. एकदम पातळ पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही. म्हणजे आपण जसं याचा बेस बनवू शकतो अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला बनवायचं आहे. खूप छान रेसिपी आहे ही, झटकीपट होणारी सुद्धा आहे आणि सगळ्या आवडीने खातीने. एकदा बनवले तर प्लीज ताईंनो एकदा ट्राय करून बघा. 5 मिनिटं सुद्धा लागत नाहीत ही रेसिपी बनवायला. पण एकदा जर तुम्ही बनवली ना तर घरातले मेंबर तुम्हाला बार बार मागणार आहेत. इतकी टेस्टी आणि यम्मी रेसिपी आहे ही. मुलं सुद्धा खूप आवडीने खातात. मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा छान रेसिपी आहे ही. तर पहा अशा पद्धतीने मी इथं बॅटर काढून ठेवलेलं आहे. एक 10 मिनिटं याला असंच भिजू देणार आहे मी. 10 मिनिटानंतर इथं पहा नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे. 1 चमचाभर त्याच्यावरती तेल टाकले. वेट लॉससाठी बनवत असाल तर तेलाचं प्रमाण एकदम कमी केलं तरी चालेल, पण आता थोडंसं 1 चमचाभर मी टाकते. त्यामध्ये मोहरीचा तडका लावायचा आपल्याला. मोहरीची फोडणी द्यायची. भरपूर अशी मोहरी टाकून घ्यायची. हे बघा इतकी मोहरी मी टाकून घेतलेली आहे. मोहरी छान तडतडती वरती पूर्ण आलेली मोहरी. त्यानंतर हे बॅटर सगळं असं टाकून घ्यायचं आपल्याला आणि सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं. मोहरीच्या तडक्याने हा जो पिझ्झा आहे याला पिझ्झाच म्हणतो आम्ही, कारण झाल्याच्या नंतर तो पिझ्झा सारखाच दिसणार आहे आणि लागणार सुद्धा आहे. तर मोहरीच्या तडक्याने इतका छान असा फ्लेवर होतो याला आणि टेस्ट येते ना. तर मोहरी अजिबात स्किप करू नका तुम्ही. इतका क्रंची फ्लेवर होतो याच्यामध्ये आणि खायला सुद्धा मोहरी ज्यावेळेस दाताखाली येते ना ती रोस्ट झालेली खूप छान लागते. तर मोहरी अजिबात स्किप करू नका. जर बनवाल तर मोहरी नक्की टाका. तर हे पहा असं मी थोडंसं जाडसरच हे करून घेतले, स्प्रेड करून घेतलं चमच्याने, सगळीकडे पांगून घेतलं. त्यानंतर छोटी छोटी सिमला मिरची कट केलेली, टोमॅटो कट केलेलं, कांदा कट केलेला, आणखी तुम्हाला गाजर आवडत असेल तर गाजर टाका. कारण सिमला मिरची सगळ्यांनाच माहीत आहे वजन कमी करण्यासाठी खूप हेल्पफुल आहे. तर सिमला मिरची नक्की टाका. आणि मुलं पण या बहाण्याने तरी भाज्या खातात, तशा खात नाही. त्यानंतर याच्यामध्ये पहा मी काळी मिरची ॲड केलेली आहे, म्हणजे याला मिरीपूड म्हणतात. बऱ्याचदा विचारतात काळी मिर्च म्हणजे काय. तर काळी मिरची जी पावडर आहे ती सगळीकडे मी टाकून घेतली. काळ्या मिरच्या पावडरने याला खूप छान अशी टेस्ट येते. त्यानंतर तिखट होण्यासाठी थोडंसं लाल तिखट चिमटीनेच भुरभरून घेतलेलं आहे मी, म्हणजे हाताच्या चिमटीनेच भुरभरून घ्यायचं सगळीकडं. आणि थोडंसं ओललं असतानाच हे सगळे आपल्याला व्हेजिटेबल टाकायचे, म्हणजे ते चिकटतात. नाहीतर काय होतं मग ते सेपरेट होतात. त्याच्यामुळं एकदा बेस आपला बनवून झाला, वरचा लेअर जो असतो ना वरची साईड ती ओली असतानाच आपल्याला हे टाकून घ्यायचं सगळे व्हेजिटेबल्स. तर पहा अजिबात चिकटत नाही पॅनला. एकदम पटकन असं फ्लिप होतो, पटकन पलटी होतो. वरच्या भाज्या मी आता वजन कमी करण्यासाठी बनवते, त्याच्यामुळे थोड्याशा मी कच्च्याच ठेवणार आहे. बारीक गॅसवरती तुम्ही झाकण ठेवून जरी एक 3 ते 4 मिनिटं याला शिजवलं तरी चालेल. तर मुलं शक्यतो जास्त कच्च्या भाज्या खायला नको म्हणतात, पण खरंच कच्च्या भाज्या खाल्लेलं, हे सिमला मिर्च वगैरे कॅप्सिकम असं कच्चं खाल्लेलं खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे मी आता असंच म्हणजे जास्त वेळाला झाकण वगैरे ठेवून काही शिजवलेलं नाही आहे. तसंच याला फ्लिप केलं आहे उलटं. एक दुसऱ्या साईडनी पण मी अगदी 1.5 ते 2 मिनिटच होऊ देणार आहे आणि लगेच पलटवणार आहे. जास्त मला शिजलेलं पाहिजे नाही भाज्या, थोडासा क्रंचीच पाहिजे. तर इथं पहा आपला झालाय मस्त वेट लॉस पिझ्झा. थोडंसं अजून मी आता मोठ्या साईजचं पण इकडे बनवणार आहे मुलांसाठी. मुलं जास्त कच्च्या भाज्या खात नाहीत, त्याच्यामुळे याला थोडंसं जास्त मी म्हणजे शिजवणार आहे. तर
पिझ्झाची फिलिंग येण्यासाठी पुढं मी करते काय करायचं ते पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतालच. याला सुद्धा मोठ्या पॅनवरती घेतले मी, कारण तो छोटा होता, वेट लॉससाठी एकच बनवायचा होता. नंतर हा दुसरा थोडंसं तेल टाकून पुन्हा मोहरीची फोडणी दिली, सगळीकडनं पांगून घेतला, पुन्हा त्याच सगळ्या भाज्या वगैरे टाकून तीच प्रोसेस पुन्हा. पण जिरे पावडर असले आवडत असेल तर ती सुद्धा थोडीशी 1-2 चिमूटभर ॲड केली तरी चालेल. पण जी काळी मिरची आहे ना त्याने याला खूप छान फ्लेवर येतो, या पिझ्झाला खूप मस्त लागतो, टेस्टी लागतो. तर काळी मिरच सुद्धा नक्की टाका जर तुम्ही बनवणार असाल तर. पण माझं असं म्हणणं आहे की 5 मिनिटं नाही लागत या रेसिपीला. एकदा तुम्ही ट्राय करून पहा आणि आवडल्यास नक्की सांगा की ताई आम्ही ट्राय केलं आणि खूप छान लागलं. तर याला सुद्धा पहा, अगदी पटकन इझी ते पलटतात, त्याला काही लागत नाही, चिकटत वगैरे नाहीत तव्यावरती. याला बारीक गॅसवरती छान असं भाजू दिलं, पुन्हा पलटी केलंय आणि पहा इथं आपलं मस्त वेट लॉस पिझ्झा तयार झालेला आहे. आता थोडंसं पिझ्झा खाण्याची फिलिंग येण्यासाठी पिझ्झा कटरने याला मी कट करणार आहे. मुलांना देतोय तर वरनं थोडंसं सॉस टाकलं तरीच चालेल. तर पहा इथं आपला वेट लॉस पिझ्झा तयार झालेला आहे, अगदी छान आणि टेस्टी लागणारा. तर एकदा ट्राय करायला हरकत नाही, कारण कुठलीही गोष्ट ट्राय केल्याशिवाय आपल्याला समजत नाही की कशी आहे दिसण्यावरनं फक्त, कारण काही काही गोष्टी फक्त दिसायला छान असतात. तर मग स्वतः ट्राय केल्याशिवाय समजत नाहीत. त्यानंतर आज सकाळ सकाळ मस्त असा नॅचरल मध आलेला आहे घरामध्ये, झाडाचा आणून दिला, एक जणाला सांगितलं होतं. तर मस्त काचेच्या बरणीमध्ये याला ठेवून द्यावं म्हणलं पॅक करून. काचेच्या बरणीमध्ये छान राहतो, तो मागचा होता तर तो संपलाय आता. तर मग अगोदर सांगून ठेवलं होतं, तर छान असा मध आलाय. गाळलं वगैरे, त्याला गाळून एका साईडला पातेल्यामध्ये गाळायला ठेवलं होतं, कारण मध गाळायला खूप टाईम लागतो. पातेल्यामध्ये गाळून ठेवून दिली ती चांगला अर्धा तास, मग ते बरोबर खाली हे होऊन गेलं, म्हणजे त्यातला सगळा कचरा निघला. आणि आता काचेच्या बरणीमध्ये ठेवून देते एक साईडला. तर मधाचे खूप सारे फायदे आहेत. बऱ्याच ताईंना फरक सुद्धा पडलाय, मागं कमेंट सुद्धा आल्या होत्या, ईमेल आयडी वर सुद्धा कमेंट्स येतात की ताई तुम्ही मधाचं जे सांगितलं ना स्किन केअर, त्याने खूप आम्हाला फरक पडलाय. तर मधाने काय होतं, आपली जी त्वचा असते ना, त्वचा टाईटनिंग, चेहऱ्यावरची जी स्किन असते ती टाईट राहण्यासाठी मधाचा उपयोग होतो. तर बऱ्याच मोठमोठ्या सेलिब्रिटीज सुद्धा चेहऱ्याला मध लावतात. तर दिवसाआड जरी चेहऱ्याला मध लावला ना तरी पण चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे पडत नाहीत. चेहऱ्याची जी स्किन असते ना ती टाईट राहते. तर नक्कीच मध म्हणजे खूप नॅचरल आणि छान आहे चेहऱ्यासाठी आपल्या. तर तुम्ही ट्राय करू शकता. रोज लावला तर खूपच छान, दिवसाआड लावला तरीही चांगलं. तर आम्ही एक 8 दिवसातनं 2दा-3दा जसा वेळ मिळेल आम्ही तसं लावत असतो. असं काही स्पेशल आमचं रुटीन नाहीये. मध आणि बर्फाचा खूप इफेक्टिव्ह फायदा आहे, बऱ्याच ताईंनी केलेलं सुद्धा आहे. 10 ते 15 मिनिटं चेहऱ्याला मध लावून नंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाकायचा. शुभ सकाळ सगळ्यांना. आज गप्पा मारायला सुरुवात केली आहे देवपूजेपासून. तर आताच देवपूजा छान अशी झाली. तर बऱ्याच ताईंच्या 1-2 दिवसापूर्वीच्या ब्लॉग खाली कमेंट्स आल्या की ताई पानाचा डेट म्हणजे उलटा ठेवला गेलाय, पान असं ठेवत नाही, उलट ठेवतं. तर या गोष्टीबद्दल ना खरंच म्हणजे काहीच माहिती नव्हतं, कारण की आता कुणी मोठं माणूस सांगणारा असलं की फरकच पडतो या देवपूजेच्या. काहीतरी बारीक निरीक बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या की माहीत नसतात. तर ते माहिती नव्हतं ते पानाचं नेमकं कसं ठेवायचं ते. पण तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स वाचल्या त्याच्यानंतर मग माहिती झालं. आता पुढच्या वर्षापासून तसंच ठेवलं जाईल, कारण की असं काय आहे की आमच्या अक्कांची तब्येत ठीक नसती, त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीत म्हणजे काही ते सांगत पण नाही. तर पुढच्या वर्षीपासून तसंच तुम्ही जसं सांगितलं तसंच ठेवल्या जाईल, कारण आता ठेवल्याच्या नंतर देव तर उचलू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट की काही ताई म्हणल्या की देव सगळे झोपवावे लागतात, उभे नाही ठेवावं लागत. पण काय आहे ना की देवी फक्त घाटाला बसते, बाकीचे सगळे जे देव असतात ते घाटाला बसत नाहीत. त्याच्यामुळे रोजची जी आपण देवपूजा करतो, देवांना आंघोळ वगैरे घालतो, तर ते तसंच त्यांना रोजची देवपूजा करून आंघोळ वगैरे घालून उभेच ठेवायचे असतात. कारण की आम्ही सुद्धा म्हणजे एक 2-3 वर्षापूर्वीपासून आहे ना, म्हणजे 2-3 वर्षाच्या अगोदर तसंच करत होतो. सगळे देव झोपवत होतो खाली पानावरती. पण आम्हाला म्हणजे 3-4 जणांनी सांगितलं की देवी माताच फक्त घाटाला बसत असते, देव घाटाला बसत नसते. त्याच्यामुळं देवांची आपण रोज जशी पूजा करतो तशीच करायला पाहिजे. त्याच्यानंतर कळसाचा पण एक बऱ्याच ताई म्हणल्या की तुम्ही कळसात आपलं घटात नारळ नाही ठेवलं. तर आमच्या इकडं नाही ठेवत. जशी कसं गावोगावी प्रथा असती वेगवेगळी, पहिल्यापासून जे रूढी परंपरा जे काही रूल्स चालत आले तसंच करावं लागतं. तर नारळ म्हणजे घटामध्ये नारळ ठेवतच नाही, त्याच्यामुळे आम्ही सुद्धा नाही ठेवलं. कारण आमच्या इकडं कुणीच नाही ठेवत, सगळे म्हणजे असंच घट बसवतात याच पद्धतीने. तर अशाच पद्धतीने म्हणजे बसवला आम्ही सुद्धा. आणि त्याच्यानंतर ही माती जी आहे तर याला वावरी म्हणतात असं एका ताईंनी कमेंट केली होती. तर ही वावरी म्हणतात हे तर मला माहिती होतं,
पण म्हणजे त्या दिवशी जसं की मी मातीविषयी बोलले, वावरीविषयी, पण वावरी हा शब्द मला माहिती नव्हता, त्याच्यामुळं म्हणजे तोंडातच नाही आला. पण बरं झालं तुम्ही आठवण करून गेली. पण आता वावरी त्याला वावरीच म्हणते, वावरीच म्हणत जाईन मी सुद्धा. आज माळ घातली बेलाच्या पानांची, कारण की काय होतं ना, इकडं खेडेगाव म्हणलं की काही ना काही सापडवलं ना की बरोबर सापडतं. आता आम्ही पहिले जुन्या घरी राहत होतो ना, पहिल्या घरी, तर तिथं माळीन मावशी येत होत्या, तर त्या रोज घटमाळीसाठी जे पण काय आहे रोज माळी म्हणजे जे लागतं माळीसाठी म्हणजे रोज वेगवेगळ्या प्रकारची पानं द्यायच्या. मग 9व्या दिवशी दसरा झाला की मग दसरा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी मग त्या यायच्या, मग त्यांना धान्य द्यावं लागायचं जे पाहिजे ते, म्हणजे तांदूळ, गहू किंवा मग आपलं ज्वारी, बाजरी, असं एक एक पायली, दीड पायली धान्य देतात सगळे इकडं खेडेगावानी. पण आता इकडं राहायला आल्यापासून इकडं त्यांना लांब पडतं जास्त, इकडं घरं नाहीत, आमचं घर एक साईडलाच पडतं, त्याच्यामुळे यावर्षी काही ते आल्याच नाही. त्याच्यामुळे आता माळ काय घालायची हे प्रश्न पडतो. आता 2-3 दिवसापासून जे जे जवळ होतं ते घातलं. आज बेलाच्या पानाची माळ घातली, आता उद्या पाहू कोणती घालायची. तर काल घातली होती जास्वंदाच्या पानांची. त्याच्यानंतर असंच करून करून सापडावं लागेल एक एक, आणि सापडूनच घालावं लागणार आहे, कारण की ती माळी मावशी जर आल्या असताना तर चांगलं झालं असतं. आणि आज आहे संडे, पोरं आहेत घरी सगळे. ध्रुवा बाळ आमचं इथं खेळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं जसे की 2-3 दिवसापूर्वी फौजींची सुट्टी संपली, फौजी गेले, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगायचंच विसरले की ती पोहोचले की नाही, की ज्या ताई काळजी करतात त्यांनी कमेंट्स टाकल्या की ताई फौजी पोहोचले की नाही, स्वाती तू याच्याविषयी काही बोलली नाही, काय नाही. तर हो, दुसऱ्याच दिवशी ते लगेच पोहोचले, कारण की फ्लाईटनी गेलं ना तर लवकर पोहोचतात, आणि ट्रेननी म्हणलं ना की मग 3 दिवस आरामशीर लागून जाते. फ्लाईटनीच केलं होतं तिकीट, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी लगेचच पोहोचून गेले ते. तर हे ध्रुव बाळ आमचं मस्तपैकी खेळतोय. आता इथून इकडं आलाय, आजी ते 2 जणी खेळतो, आमच्या अक्का बसल्यात मस्तपैकी. आमची स्वीटी मस्त इथं झोपली आहे. स्वीटी झोपली का तू? उठली. तिला काय एक आवाज दिला का लगेच उठती ती. तिला काय जाग सुद्धा असती कधी पण. जेवण वगैरे केलंय, दिलंय तिला. आमची स्वीटी शक्यतो भात आणि दहीच खाती, तिला तेच द्यावं लागतंय. एखाद्या वेळेस दही नसलं की अजिबात चालत नाही, मग मॅडम उपाशीच राहतात, जेवत नाही अजिबात, आहे ना स्वीटी? दही नसलं का खायचंच नाही, मग उपाशीच राहायचं. हा ते बघ ध्रुव तुझ्याकडून बोलतोय. लय आगावे. ध्रुव संग खेळायला बघती जास्त करून, त्याला म्हणती मस्त खेळ, बळच मोकळी जर सोडली ना संध्याकाळच्या वेळी रुद्र आर्यन सोडतच असतात, आणि तिला पण होतच नाही. मोकळी जर नाही ना सोडली की लगेच भोगती, अशी वेगळीच आवाज काढते. तिला वाटतं सोडावा मला, आणि मग सोडलं का मग खेळायचं, मुलांसंग खेळायचं. मुद्दाम ध्रुवच्या खेळण्या तरी तोंडात धरीन, तिकडे दुसरीकडे नेऊन टाकीन, किंवा मग त्याच्या कपडे ओढती अशी तोंडाने, काही ना काही करीतच असती मॅडम. आणि मग त्याची खोड काढली का मग तो पण तिला धरतो, दोघांचं चालतं. आता आज जर संध्याकाळी खेळताना दिसले ना तुम्हाला बरोबर दाखवेन मी. त्याच्यानंतर नवीन रूम बांधायचं काम चाललेलं आहे पाठीमागं, तर त्याचं काम दाखवते तुम्हाला कुठपर्यंत आलेलं आहे. तर आता काही 2-3 दिवस झाले कंटिन्यू काम चालू होतं. आज जरा बंद आहे, कुणी आलं नाही. तर हे इथालच्या ज्या स्टाईल्स होत्या सगळ्या त्या काढल्यात आणि दुसऱ्या टाकून दिल्यात. हे त्या नको म्हणले नाही का, ते थोडंसं सटकत होत्या. आणि इकडं आमच्या अक्का आणि बाबासाठी इकडं सेपरेट म्हणजे खाली बाथरूम केलेलं आहे, कारण आम्ही दोघींच्या पण बेडरूममध्ये वरतीच बाथरूम आणि ते आहेत. मग त्यांना वरती चढून एवढं यायचं, ते आता किती केलं तरी वय झालं, गुडघे दुखतेत, कुठं काय एवढं होत नाही दिवसेंदिवस वयामानाने. त्याच्यामुळं खालीच केलेलं आहे सगळं त्यांच्या दोघांसाठी सेपरेट. तर मग त्याच्यामुळे इथं काय झालं होतं की सटकत होते पाय, त्यांची थोडीशी मऊ फरची होती, तर म्हणून मग ती काढून टाकली, चेंज केली. तर आज कामाला आलीच नाही, सुट्टी घेतली त्यांनी, म्हणजे इथलच्या कामाची. तिकडच्या जुन्या घरी काम चालू आहे ना, तर तिथं काम करून राहिलेत ते, दोन्हीकडे काम करायला बघते. तर हे मस्तपैकी आता हे सिलेंडरचं जे होतं आमचं इथून किचनच्या खिडकीतून कनेक्शन, तर इथं सिलेंडर ठेवत होतो आम्ही बाहेर. तर आता ते रूम बांधल्यामुळे तिथून काढावं लागलं आणि इथे ठेवावं लागलं. आता याच्यासाठी सिलेंडर ठेवण्यासाठी फर्निचर करून घेणार आहेत, पण पाहू आता कसं करतात काय करतात. साईडनी थोडासा कप्पा करायचे असं म्हणत होते दाजी, जेणेकरून म्हणजे हे राहीन, सेफ राहीन ते सुद्धा, पावसा पाण्याचं काही भीती नाही काय नाही. फॅन तर चालूच आहे, पीओपीचं काम चाललेलं होतं. तर घरातली देवपूजा झाल्याच्या नंतर आहे ना लगेच मंदिरातली देवपूजा करून घेत असते मी. मंदिरातलं झाडू पोछा
सगळं देवाच्या आंघोळ वगैरे घालून मस्त. आणि ते आता तिकडंच चालले होते आणि माझा आवाज ऐकला चंदन कस्तुरी लगेच इकडं माझ्याकडे यायला लागले. तुम्हाला दाखवते मी. त्यांना वाटलं की काय खायला आणलंय की काय काय माहिती आम्हाला, कारण की काय होतं की सकाळ सकाळ असं काही रात्रीच थोडंफार चपात्या भाकरी जर उरलेल्या असल्या ना, काही उरलेला असला भात वगैरे, तर त्यांना सकाळ सकाळ टाकत असतो. आता सकाळी एकदा टाकलाय बरं का त्यांना, पण त्यांना वाटतंय परत हिनी काय आणलं काय आम्हाला. माझा आवाज ऐकला लगेच माझ्याकडे येऊ राहिलेत बघा. चंदन कस्तुरी काय नाही आणलं, मी देवाला चालले काय नाही आणलं बाळा, नाही आणलं काही. चला आता चालले मी मंदिरात, चला तुम्ही पण चला. खाल्ला ना भात सकाळी, भात खाल्ला का नाही सकाळी? हा भूक लागली परत? बर जा घरी जा मग परत टाकते तुम्हाला चपाती. चालले घरी बघा, घरी जा म्हणले लगेच चालले घरी जा. नाहीतर राखणदार आहेच आमचे 24 तास इकडं गेट वरती, दिवसभर गेट वर बसलेले असतात ते. नंतर मग संध्याकाळी अंधार पडायला लागला की मग नंतर घरी येतात. मग खाऊन पिऊन झालं परत त्यांचं का परत गेट मध्ये बसतात. पण मग लय उशिरा 10-11च्या नंतर मग डायरेक्ट तिथंच येतात, दारातच राहतात, तिथंच बसतात. फौजींनी लावलेली फुलं पहा आता किती आलेत मस्त. देवाला पण होते, देवाला वाहून उरतेत आणि बरोबर नवरात्रात आणि गणपतीत. म्हणजे आता ह्या टायमाला बरोबर आलेत पहा. इकडे पिवळ्या रंगाचं फुल आहे आणि इकडे ऑरेंज कलरचे आहेत. पण आता मस्त देवाला वाहायला होते. एखाद्या वेळेस म्हणजे हार वगैरे नसला तरी पण फुलं आहेत, त्याच्यामुळे काही वाटत नाही. मग पक्ष्यांचा चिवचिवाड बघा किती आहे सध्या. सकाळ सकाळ तर इतक्या चिवचिव करीत असतात का विचारायला सोय नाही. आतमध्ये पण लय असतात मंदिरामध्ये. त्यांनी घरच करून ठेवले डायरेक्ट त्या मंदिरा POP मध्ये. आता किती हाकल्यान काही केलं तरी पण त्या हेच नाही करीत, आगतच नाही, तर राहतातच तिथं चिव करायला मंदिरात. ते बघा आवाज. मध्यंतरी ना अजिबात अंजीराला अंजीर राहिले नव्हते, पण आता बघा परत आले तर अंजीर हे तर पिकायलाच लागले. काय होतं वरती असलं ना आणि हात नाही पुरला की पक्षी खाऊन घेतात अंजीर, तर मग वरती तोडता येत नाही. आता हे पहा थोडंसं लालसर झाले, आता हे पिकणार आहे, पिकल्यावर काढून घेऊ. आणि वरती 2-3 दिसते ते, पण खूप वरती येते ते, काढता पण येणार नाही. ते पहा झूम करून दाखवले. ते आता पक्ष्यांना सोडून द्यायचे, ते पक्षीच खातील. त्यांना तरी बिचारांना कोण देणार आहे आपल्याशिवाय, त्याच्यामुळं हेच नाही, ते त्यांना सोडून द्यायचे. डाळिंबाला पण आता नवीन पालवी फुटली पहा डाळिंबाच्या झाडाला सगळी. थोडी आता येतीनच डाळिंब त्याला फुलं आल्याच्या नंतर. त्याच्यानंतर इकडं टोमॅटोच्या झाडाला बघा टोमॅटो कसे लालसर झाले ते एकदम. तर हे फौजी सुट्टीवर असताना त्यांनी लावलेले होते बघा मागच्या सुट्टीत, तर आता सध्या आले. तर काही का व्हायना फुल ना फुलाची पाकळी असं काही, म्हणजे आपलं स्वतःचं आपल्या गार्डन मध्ये जर आलं ना त्याचा आनंद एक वेगळाच असतो. इमर्जन्सीला आपल्याला हेच कामाला येतं. आता त्या दिवशी सुद्धा काय झालं की भाजी करायला घेतली आणि मिरच्या संपल्या, म्हणजे बघायला गेल्या तर फ्रीजमध्ये नव्हते हिरव्या मिरच्या. तर मग आठवण आली, म्हणलं अरे 2 झाडं तर यांनी लावलेले आहेत आणि त्याला मी म्हणजे 4-5 मिरच्या बघितल्या होत्या, तर म्हणलं त्याच आणू तोडून. तर आणल्या आणि त्याच बघा टायमाला म्हणजे किती उपयोगी पडल्या. तर आणि टोमॅटो सुद्धा बघा 2च किती मस्त आहेत एकदम पहा, फ्रेश, बिना औषधाचे, बिना फवारणीचे. आता हे सुद्धा कच्चं पक्क आहे थोडंसं. आता हे पिकनच 2 दिवसात हे घरी घेऊन जाते मी आता. त्याच्यानंतर इकडं वांग्याच्या झाडाला सुद्धा बघा फुलं आलेत. आणि तिकडचे जे वांग्याचं झाड आहे, जे दोनदा सुट्टी यायच्या पहिले जे लावले होते त्याला छान असे वांगे निघते ते, त्याच्यामुळे आम्ही विकत आणतच नाही. आम्हाला तेच वांगे भरपूर होते 4-5 दिवसाला, म्हणजे चांगले वांगे निघतात. आणि हे नंतर लावलेली झाडं आहेत पहा, याला सुद्धा फुलं आलेत पहा किती मस्त. तर आपलं घरी असले ना आपल्याला मनाला वाटतं तेव्हा तोडायचे, भाजी करायची, नाहीतर मग भरीत करायचं म्हणलं वांग्याचं तर त्याला सुद्धा मग ठेवून दिले त्या झाडाला. आता ठेवून दिलेत म्हणजे राहून दिलेत झाडाला, कारण म्हणलं होऊ दे याला मोठं आणि मग याचं भरीत करू. आता भाजी खाऊन खाऊन कंटाळा आलाय, त्याच्यामुळे तिकडचे वांगे आम्ही तोडलेच नाही, मोठे होऊन दिलेत चांगले. हे पहा घरी आले मंदिरातून आणि हे चंदन कस्तुरी बघा इथं पाण्याचं डबकं आहे आणि इथं त्यांना हाऊस लागली पाण्याच्या याच्यामध्ये उभं राहायची. चंदन कस्तुरी तिकडं एवढा मोठा हाऊस केलाय तुम्हाला, ते सोडून दिलं आणि इथं तुम्ही बसले काही करीत. बर चालले मी खेळा पाणी.
हा हा ताई काय करते बघ, झाडाला टोमॅटो सापडली 3 बघ ना. हा इमर्जन्सीला किती भारी आहेत ती, झाडात लापलेली होती बघितलीच नव्हती मी. थोडं खराब व्हायला तू काय करू राहिली आता? ते अगं ते पॅकिंगचे झालेत बरेचसे पार्सल आणि बरेच पॅक करायचे आहेत मुलांना. आता ते जे मुली आहेत ते पॅक करायला नोट करून राहिले की कुणाकुणाचे पॅक झाले ते एकदा नोट करून ठेवलेली. मग हे हा कसं करतो आम्ही रोज आहे ना असं त्यांच्याकडून रेकॉर्ड घेत असतो, म्हणजे सकाळी देताना मोजून देत असतो की एवढे एवढे पार्सल आहेत म्हणून आणि एवढे पॅक करायचे. आणि संध्याकाळी पण म्हणजे ते सांगत असतात आम्हाला की ताई एवढे झाले, एवढे आपल्याला ऑर्डर आल्यात, एवढे हे झालं, म्हणजे ते रोज असं चालत असतं. तर आता हे 3 येऊ राहिलेत 5 मिनिटात ना, 10 मिनिटात येतो म्हणते. हा मग जातीन घेऊन आणि सगळे पॅक वगैरे करून रेडी करून परत आणून ठेवतील संध्याकाळी. मिळाले नाही बरं का ताईंनो, परत परत मागतायत. तर येईल आपल्या 1-2-4 दिवसात स्टॉक आला ना, आता आम्ही ग्रुप पण बनवणार आहे, त्या ग्रुपवरती सोडत जाऊ मग. आणि आपण कसं आपलं छोटंच आहे त्याच्यामुळे आम्ही लई मागवत नाही, 12-12 पीस मागवतोय एका डिझाईन मध्ये. आणि तो व्हिडिओ संपला की तो एक व्हिडिओ सोडला की तो स्टॉक एकाच दिवसात संपतो. एकाच दिवसात संपत आहे. आपल्याला भरून ठेवायला पण आम्हाला भीती वाटते की असं वाटतं खूप सारं भरून ठेवलं नाही सेल झालं तर, म्हणून आम्ही लई भरत नाही. मग एका डिझाईन मध्ये 12-12 पीसच आणत असतो, पण ते एकाच दिवसात संपतात. आणि बऱ्याच ताई मग 2-3 ताई तर काल म्हणल्या की आम्हाला कुठलंही मंगळसूत्र विचारलं का ताई तुम्ही नाहीच म्हणता. आता नसल्यावर हो नसल्यावर काय करणार ना. जसं की त्या मुली पण आल्यावर सांगतात की ताई म्हणजे तुम्हाला भरपूर असे मेसेज येतात की तुमच्या संग बोलायचंय. पण काय होतं ना की कोण बोलायचं तरी कोणा संग ती सांगत होती ऑर्डरला म्हणजे दिवसाचे जेवढे फोन येतात ना तेवढेच डबल बोलण्यासाठी सुद्धा फोन येतात. पण मग आता असं होतं ते त्या तिकडे असतात त्यांचे काम, त्यांचे ते त्या करतात, आम्ही आमची कामं इकडे करतो. त्या मुली ऑर्डर घेतात, मग संध्याकाळी येऊन त्यांना आम्ही सांगतो एवढी क्वांटिटी आहे. संध्याकाळी आल्याच्या नंतर मग त्या इथं बसून पॅक वगैरे करतात. तर संडे असल्यामुळे सकाळ सकाळी येऊन ते पॅकिंग करून जातात. काय असतील ते दिवसभराचे ऑर्डर घेऊन मग उद्या त्या सगळ्या डिस्पॅच होतील. आता काहींना जर नसतील मिळाले खरं तर 7 ते 8 दिवसात, त्यांनी 7च दिवसात आम्हाला सांगितलं होतं. पण कधी कधी थोडंसं सुट्ट्या आल्या, सॅटर्डे संडे आले तर त्याच्यामुळे लेट होऊ शकतं. जर तुम्हाला ट्रॅकिंग कोड हवा असेल तर त्या मोबाईलवर मेसेज टाका, त्या मुली तुम्हाला ट्रॅकिंग कोड पण पाठवतील. तुम्ही ट्रॅक करून बघू शकता तुमचं पार्सल कुठपर्यंत आले. आणि ज्यांची पार्सल पोहोचलेत ना त्यांनी मेसेज सुद्धा टाकलेला आहे की ताई खूप छान मंगळसूत्र मिळाले आणि मेन म्हणजे पॅकिंग खूप आवडलेली त्यांना. हे पहा, हे अशा पद्धतीचे प्लास्टिकचे डब्बे आहेत जे आणि स्ट्रॉंग आहेत खूप हे डब्बे, त्याच्यामुळे याच्यासाठी वापरलेत आम्ही, जेणेकरून आतलं जे मंगळसूत्र आहे त्याला काही होऊ नये, त्याचे स्टोन वगैरे पडू नये. प्रॉपर आतलं जे मंगळसूत्र आहे ते बबल पेपर मध्ये रॅप होतं पूर्ण, त्याच्यानंतरच डब्यामध्ये ठेवलं जातं. आणि हा एक डब्बा ताई कितीला पडला आपल्याला? 37 रुपयाला. हा 37 रुपयाचा एक डब्बा आहे हा. यांना प्रॉपर कायम त्याच्यामध्येच ठेवा तुम्ही. तर कुठली वस्तू असं पहा, आपण थोडीशी वापरल्याच्या नंतर जपून जर ठेवली, तिचा वापर चांगला असला किती लॉंग टाइम जाते, आपल्याला लॉंग लास्टिंग जाते. तर त्यासाठीच हे डबे आम्ही दिलेले आहेत की वापरल्यानंतर यातच ठेवा, जेणेकरून ते दिवसेंदिवस टिकेल. आणि गरम पाण्यात वापरू नका. आणि दुसरी एक गोष्ट की परफ्यूम सेंट मंगळसूत्रावरती मारू नका. आता अवॉइड केलं की खूप जास्त वर्ष टिकते हे मंगळसूत्र. तेच, आणि आम्ही हा विचार केला तर मंगळसूत्र ठेवण्यासाठी तर आहेच, आणि अजून काहीतरी सामान ठेवण्यात म्हणजे कामात तर येणारच आहे ते, असं तर जाणार नाही. तर आता बऱ्याच ताईंना असं वाटतं की ज्वेलरी विषयी जे पण काही आहे ते असं व्हिडिओमध्ये नाही घ्यावा, काहींना नाही आवडत ते पाहायला. पण काय आहे की आम्ही जे पण ब्लॉग शेअर करतो ते आमचे दिवसभर आम्ही जे पण काही करतो तेच तुमच्याशी शेअर करत असतो. त्याच्यामुळे हे काम जे आहे ते आता थोड्याफार का प्रमाणामध्ये आमच्या म्हणजे डेली दिवसाच्या रुटीन मध्ये थोडंफार त्याचं येणारच आहे. त्याच्यामुळे तेवढं तर म्हणजे व्हिडिओ मध्ये पण शेअर होणारच आहे की नाही ताई? बाकी डिझाईन वगैरे आपण वेगळा ब्लॉग बनवत जाऊ. एखादी डिझाईन असली तरच ती ब्लॉग मध्ये येणार. असं जर जास्त स्टॉक आला तर मग वेगळाच त्याचा ब्लॉग होणार आणि तो रात्री अपलोड होणार, याच्यामध्ये मिक्स नाही होणार. तर झाला सगळं काम आवरलंय, सगळं आवरून झालंय. आता संडे म्हणलं की उशीर होत असतो, त्याच्यामुळे थोडासा आज उशीर झाला. आता जेवण करायचंय आणि त्याच्यानंतर पुढच्या कामाला सुरुवात. बघा दोघांची कशी कबड्डी. आज पुन्हा घेतलंय काजळ बनवायला. तर मग आता बऱ्याच दिवसाचं म्हणजे मागच्या वेळेस एकदा बनवलेलं होतं, जस्ट म्हणजे ताईच्या मैत्रिणीचा फोन आला होता, म्हणले की तू पहिले जसं काजळ बनवून दिलं होतं तसं आता परत दे, कारण अगोदर पण नंदा तिला दिलेलं आहे. तिला म्हणलं व्हिडिओ आता पाहून तू बनवू शकते, पण ती नाही तूच बनवून दे, तू एवढं नाही करू शकत का? म्हणलं जाऊ द्या, 5 मिनिटाचं पण काम नाही, ज्यावर बनवून ठेवूयात, मग ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस घेऊन जाऊयात. तर तेच बनवायला घेतलंय.
मागं पण एकदा शेअर केलं तर घरगुती काजळ कसं बनवायचं, पण तरी सुद्धा ज्या ताई नवीन आहे त्यांच्यासाठी पुन्हा एक 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे फक्त. घरच्या घरी आपण आपल्या बाळांना म्हणजे शॉप मधलं केमिकल युक्त काजळ लावूच तर घरच्या घरी बनवून जर आपण असं स्टोअर केलं तर चांगलंच आहे ते, है की नाही कधी पण. हा, कारण पहिल्या ज्या जुन्या आजीबाई होत्या पहा, अजून सुद्धा आमच्या वस्तीवर सुद्धा बऱ्याच जुने ज्या आजीबाई आहेत त्या या अशा पद्धतीचं घरगुती काजळ हौसाने बनवतात. टाइमात वेळात वेळ काढून. मेन पण बघा, मेन लावायची आणि त्याच्यावर कुंकू लावायच्या, त्या कुंकू. तर आमच्या अक्का पण बरेच दिवस वापरत होत्या त्या, पण आजकाल सगळे टिकली वापरायला लागलेले आहेत पहा, त्याच्यामुळे ते मेन कुंकू ते सगळं कालबाह्यच होत चाललेले आहे. पण हे असलं जे आहे ते कशाचं बनवत होते का? मधाचं जे पोळं असतं ना त्यातलं जे मध काढून घेतल्याच्या नंतर खाली जे पोळं राहतं ना त्याचा मध बनवायचे आपली आजी बनवायची. आणि आमची चुलती पण वापरायची आहे का नाही. किती दिवस मेन एका डब्बीमध्ये एवढं भरून ठेवलं तर 6-6 महिने त्यांना जात होतं ते. आणि ते चांगलं पण होतं बरं का. त्याच्यामुळे ते कुंकानी आजकालचं जे कुंकू येतं बाजारामध्ये विकायला ते जर लावलं ना तर ते कुंकवानी पहा जखमा होत्यात अक्षरशः. पण पहिले जे कुंकू आणि मेन राहायचं ना पहिल्या बायकांच्या कपाळी बघा कंटिन्यू कुंकू राहायचं, टिकली कुणी वापरतच नव्हतं. पण प्रोटेक्ट करायचं कुंकाला, स्किनला प्रोटेक्ट करत होतं ते मेन, त्याच्यामुळे स्किन खराब होत नव्हती. तेच तर. चला बघू मग आता बनवू. तर इथे पहा एक मी मातीचा दिवा घेतलेला आहे. दिवाळीला जे आपण दिवे आणतो ते नंतर तसेच पाडतात. तर मग शक्यतो मातीच्या दिव्यामध्ये बनवलेलं कधीही छानच. तुम्ही घरातला पितळी दिवा किंवा स्टीलची निरंजनी पण घेऊ शकता, पण मातीचा जर असला ना तर खूप छान. तर इथं मातीचा दिवा घेतला आहे. गाईचं साजूक तूप घेतलेलं आहे, गावरान तूप घरचंच आहे. म्हशीचं घेतलं तरी चालेल, विकतचं घेतलं तरी चालेल, कुठलंही घेऊ शकता. पण शक्यतो लहान बाळांना ना घरच्या तुपाचंच काजळ बनवलेलं कधी पण बेस्ट राहील. तर मग आता इथं एक म्हणजे 4 पदरी वात करून घेतली मी, कारण मग पटपट काजळी पडल आपली. मोठी वात पाहिजे, खूप जाड अशी, म्हणजे 4 वाती एकत्र करून आहे ना वात बनवलेली आहे, जेणेकरून काजळी आपली झटकीपट पडल म्हणून. किंवा बारीक जर आपण घेतली ना वात तर मग त्याला खूप वेळ लागतो. जेवढं होता होईल तेवढी आपल्याला मोठी वात बनवायची. आणि साईडला पहा 2 सेम साईजच्या वाट्या ठेवल्यात. वाट्या ठेवून त्याच्यावरती हे ताट असं आपल्याला ठेवून द्यायचं. मग ते 5 घंटे ठेवा, 6 घंटे ठेवा, फक्त ताटाची जागा चेंज करत राहायची आपल्याला. ताट ठेवलं ना 1-5 मिनिटांनी पहा असं ताट काळं व्हायला सुरू होतं, तर ते चेक करायचं. कारण कधी कधी काय होतं, दिव्याच्या जी वात असते, दिव्याचा जो जाळ असतो तो जाळ आणि ताटाचा कॉन्टॅक्ट जर जास्त आला नाही तर ती काजळी पडतच नाही, साईडनी सगळं हे होऊन जातं. तर बरोबर ही वात आहे ना चिकटली पाहिजे, म्हणजे हा जाळ आहे ना दिव्याचा बरोबर ताटाला थोडासा चिकटला पाहिजे, थोडंसं अंतर पाहिजे फक्त अर्धा इंचचं, तरच ती काजळी पडते. आता 1.5 ते पावणे 2 तास झालेत. मधनं एकदम आम्ही जागा चेंज करत होतो. तर आता बघू कितपत साचलंय आपली काजळी, कितपत साचली बघा. अरे वा, इथं चांगला थर साचलाय पहा, किती जाड. साईडला ठेव थोडं, इथं पण साचलंय. आणि आता याच्याच पसना तरी पण अजून बघा थोडं बाकी आहे. तर मग आता एवढं काढून घेऊ आपण आणि परत मग हे करू, हे की नाही. हा 1 मिनिट. खाली पण पडली बघा इकडं. तर पहा इथं काजळीचा छान थर आलेला आहे. आता म्हणजे थोड्या वेळातच आम्ही काढलं याला, 1.5 ते 2 घंट्यामध्येच. थोडंसंच पडणार आहे, परत पुन्हा ताट लावणार आहे मी, दाखवण्यासाठी पटकन काढले. पहा इतकी काजळी आम्ही काढून घेतली. आता परत पुन्हा ती काढून परत ते दिव्यामध्ये जे तूप आहे ना ते परत ताट त्याच्यावरती पलटी करून ठेवतोय. अगोदर आता हे बनवून घेतो आणि परत ते नंतर त्याच्यामध्ये मिक्स करू. हे ना काय ना की दिव्याची जी ज्योत आहे ना ताटाला, ती एकदम ताटाला म्हणजे एक अर्ध्या इंचचं अंतर पाहिजे फक्त दिव्याच्या आणि ताटाच्या मध्ये, तरच ती म्हणजे काजळी तिथं लागल्या जाते. जास्त अंतर जर ठेवलं ना तर नाही लागत. कारण काय झालं, ज्यावेळेस आजीने सांगितलं होतं ना आम्हाला, तर त्यावेळेस आम्ही पहिल्या वेळेस आहे ना जास्त अंतर ठेवलं होतं दिव्यामध्ये आणि ताटामध्ये. तर आम्ही म्हणजे अर्धा तास बार त्याच्यावर झाकण ठेवायचो आणि पाहायचो. असं वाटायचं का ना कमून नाही जमा होते, सगळं हा जमाच होत नव्हती. आणि मग नंतर खाली घेतलं, थोडंसं अंतर कमी केलं दोन्हीच्या मध्ये, आणि त्यावेळेस कुठतरी ती काजळी जमा व्हायला लागली. तर तुमच्या बाबतीत पण असं घडू शकतं. तुम्ही म्हणतात की झालंच नाही, तर आम्हाला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळं आर्यनला केलं का ग? हा, तुझं लग्न पण नव्हतं झालं तेव्हा. हा, अर्धा ते 1 इंचाचं फक्त अंतर ठेवा याच्यामध्ये. तर बघू आता हे काजळी जमा झाली तयार करून घेऊ. म्हणजे आजीला ज्यावेळेस आर्यन झालं त्यावेळेस मी तिकडे होते ना, ती लहानच होती, तर तेव्हा आम्ही बनवत होतो. तुला आठवलं आहे ना ते आता. तर मग बनवायला म्हणजे आजीने एकदा बनवून दिलं. आजी म्हणली कशाला बाहेरचं ते आणायचं, मी बनवते. तर तिने ते बनवलं. आणि मग ते त्याच्यानंतर आम्ही एकदा इकडं आल्याच्या नंतर स्वाती अशी सुट्ट्याला आलती बनवायला गेलो, तर आमच्याच्याने ते बनलंच नाही.
मग आम्ही ज्यावेळेस फोन करून विचारला तर त्यावेळेस ती म्हणली ते ताटाला खेटलं पाहिजे. तेच ना, ते कारण जास्त अंतरामुळे ते झालंच नव्हतं. मग अनुभवाचे बोल शेवटी कशाला ते दिव्याचा धूर सगळा साईडने निघून जात होता ना ताटाला. काळ किती बोट माझं काळ झालं, हातालाच थोडस लागलंय तर निघत नाही. चला आता हे बनवून घेऊ. आता इथे बघा 2 ते 3 ड्रॉपच फक्त गावरान तुपाचे टाकलेत मी, फक्त 2 ते 3, जास्त नाही. आणि जसं लागन तसं म्हणजे गोळा तयार झाला पाहिजे, कारण जास्त आपण एकदम जर तूप ओतलं ना तर ते पातळ होईल, मग हाताला लागणार नाही. तर हे पहा मस्त काजळ तयार झालेलं आहे. थोडं थोडं 3-4 फक्त ड्रॉप मी याच्यात ऍड केले, तर अजून बनवायला ठेवलंय मी. आता त्याची पण काजळी होऊन हे म्हणजे बऱ्याच दिवस जाईल. आता ही मोठी वाटी मी घेतलेली त्याच्यामुळे ही वाटीलाच लागले. आता सगळं हे कव्हर करून अजून एकदा बनवलं की निदान एवढं तरी होईल, एवढी. हा तेच तर, कारण त्याला बराच वेळ लागतोय. आता दुसऱ्या वेळेस अजून काजळी बनवायला ठेवली ना की त्याला जर टाइम लागणार आहे, त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला पहिले थोडंसं एवढं बनवून दाखवा, राहिलेलं परत बनवता येईल नाही का नाही. आणि काय आहे की जास्त क्वांटिटी मध्ये बनवायचं असेल ना तर दिवसभर मोठा दिवा तुम्ही लावून ठेवा. रात्रभर ठेवला ना झोपाच्या टायमाला. बघा मी याला लावलंय टूथपिकला, आता हाताला लावून दाखवते. हे पहा मस्त अगदी 1 स्ट्रोक ज्याला म्हणतात ना तेच आहे. आता धुवून पण दाखवते तुम्हाला हात मी. इझिली पाणी त्याच्यावरती टाकून जातंय का आपण पाहूया. आता लहान मुलांना काय होतं की काजळ पांगव नाही म्हणून आपण त्याच्यावर पावडर लावत असतो बघा, त्याच्यामुळं पावडर तर लावणारच आहे तुझी मैत्रीण त्याच्यावरती. बघा मी पाण्याखाली धरलंय. इतकं छान लॉंग लास्टिंग आणि वॉटरप्रूफ काजळ जर आपण घरच्या घरी बनवू शकतो तर मी यापेक्षा आणखी काय पाहिजे. आता मला हँडवॉश किंवा साबणाने धुवा लागेल. तर चला ताईचं हँडवॉश लावून ना हात धुवायचं काम चाललंय. तर हा होता आमचा आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हँडवॉश निघा ना, रिंबार लावलाय मी परत आता तरी पण निघा ना. चला भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना.